हॅलो नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी. सर्वप्रथम मी द न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचे अध्यक्ष श्री विनोद कुमार लोहिया सर, न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचे उपाध्यक्ष श्री नितीन वाडीकर सर, एस.एम. लोहिया हायस्कूलचे हेडमास्टर एस.एस. चव्हाण सर, न्यू हायस्कूल कोल्हापूरचे हेडमास्टर पवार सर, पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या हेडमिस्ट्रेस चौगुले मॅम, विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलच्या हेडमिस्ट्रेस मेहता मॅम, मालू हायस्कूल जयसिंगपूरचे हेडमास्टर कनेरे सर, इस्लामपूर हायस्कूलचे हेडमास्टर वाघमारे सर आणि नांदणी हायस्कूलचे हेडमास्टर तलवार सर. शिवाय आपण सर्व शिक्षक ज्यांनी आज पालकापर्यंत आणि मुलापर्यंत या प्रोग्रामबद्दल माहिती कळवली, त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो. आपण आपला बहुमूल्य वेळ देत आहात आणि मला माझे विचार आपल्यासमोर प्रकट करायची संधी देत आहात. आजचा विषय 10वीच्या परीक्षेची तयारी हा मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तसाच तो बाकी सर्वांसाठी पण खूप महत्त्वाचा आहे. कारण शिक्षकांनी वर्षभर शिकवलं, विद्यार्थ्यांनी मेहनत केली, परीक्षा दिल्या आणि पालकांनी यावर्षी नेहमीच्या वर्षांपेक्षा कदाचित जास्त स्ट्रेस अनुभवला आहे. त्यामुळे शेवटी मुलांनी एकदा आत्मविश्वासाने परीक्षा देऊन चांगले मार्क्स मिळवावेत अशी सगळ्यांचीच अपेक्षा असणार. पण आता हा स्ट्रेस हा जीवनाचा एक भागच झालेला आहे आणि त्यातून सर्वांनाच जावं लागत आहे. जर अशा प्रसंगातून सर्वांनाच जावे लागणार आहे तर त्याला आपण शक्य तेवढे कसे सोपे करू शकतो हे आपण पाहिले तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल. आणि म्हणून आज मी स्वतः अशा प्रसंगातून जाताना काय केले, मला कशाचा फायदा झाला, कुठे माझं चुकलं, या अनुभवांचा आधार घेऊन आपल्याशी 4 शब्द बोलणार आहे. बघूया त्याचा उपयोग कसा होत होतो. आणि मी जो अनुभव शेअर करणार आहे तो सर्वच विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे असं मला वाटतं. जी मुलं अभ्यासात सध्या खूप चांगले करतात आहे त्यांना पण, आणि ज्या मुलांना असं वाटतं की अजून आपली तयारी चांगली झाली नाही अशा विद्यार्थ्यांना पण. म्हणून विद्यार्थ्यांनी मी काय बोलतो याकडे लक्ष देऊन ऐकावे ही इच्छा आहे. सर्वात आधी आता माझा परिचय. मी सुधीर राजाराम कुलकर्णी आणि मला हे सांगायला खूप आनंद होतो आहे आणि अभिमान वाटतो आहे की मी पण कोल्हापूरचा न्यू एज्युकेशन सोसायटीचा न्यू हायस्कूल पेटाळा विभागाचा एक विद्यार्थी आहे. आणि 1970 साली, त्यावेळी 10वी बोर्ड नव्हतं, 11वी बोर्ड होतं. मी 11वी बोर्डाची परीक्षा तिथून उत्तीर्ण झालो. मला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली आणि माझ्या शैक्षणिक जीवनाचा पाया हे न्यू स्कूलच्या शिक्षकांनीच मजबूत केला. आणि या जगात कुठल्याही प्रसंगाला कसं तोंड द्यायचं याची माझी जी घडण केली त्यात मी माझ्या शिक्षकांचा नेहमी विचार करतो आणि याबद्दल मी शाळेचा आणि शिक्षकांचा सदैव ऋणी राहीन. आता आपल्या शाळेचं ब्रीद वाक्य नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, मीनिंग नथिंग इज मोर सॅक्रेड दॅन दी एज्युकेशन. म्हणजे ज्ञानापेक्षा पवित्र असं या जगात काहीही नाही. आणि ज्ञान म्हणजे काय, किंवा अनुभव आणि शिक्षणाद्वारे. अनुभव म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आणि शिक्षण म्हणजे थिअरटिकल नॉलेज. जे दोन्ही गोष्टींची आपल्याला शाळेत ओळख करून दिली जाते, शाळेत शिकवलं जातं. या दोन्हीमुळं तुमचं नॉलेज बनत असतं, तुमचं ज्ञान बनत असतं आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहणं जरुरी आहे. मी दिल्ली IIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. पदवीनंतर मी एकूण 38 वर्ष कोळशापासून वीज बनवणे, थर्मल पॉवर जनरेशन या फील्डमध्ये काम केलं. त्यातलं 25 वर्ष मी भारतामध्ये आणि 13 वर्ष मी भारताच्या बाहेर काम केलेलं आहे.
आणि हे 38 वर्ष एक्सपिरियन्स मी जो घेतला त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये होतो. मी इरेक्शन, ऑपरेशन कमिशनिंग, ऑपरेशन मेंटेनन्स, रिलायबिलिटी अँड असेट मॅनेजमेंट, ट्रेनिंग डिपार्टमेंट या विविध डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. आणि हे सांगायचा उद्देश असा आहे की हा माझा सगळा एक्सपिरियन्स आजच्या बोलण्यात मी समावलेला आहे. आणि माझा 11वी ते IIT ची डिग्री हा सुद्धा एक मजेशीर अनुभव आहे. आता विचार करा, 11वी मराठी मीडियम मधनं त्याच्यानंतर दिल्लीमध्ये जाऊन IITचं शिक्षण घेणं, ते सुद्धा इंग्लिश मीडियम मध्ये. आणि हे सर्व करत असताना मला बऱ्याच काही आव्हानांना सामोरं जायला लागलं. त्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं. पण मी सांगितल्याप्रमाणे या आव्हानांना कसं सामोरं जायचं आणि त्यातूनही कसा मार्ग काढायचा याचा फायदा मला, याचं ट्रेनिंग म्हणा, मला माझ्या शिक्षकांनी शाळेत असतानाच दिलं होतं. त्यानंतर 38 वर्ष फील्डमध्ये काम केल्यानंतर आता 2016 सालपासून मी पुण्यामध्ये स्टडी सर्कल्स नावाचं एक एज्युकेशनल स्टार्टअप कंपनी चालवत आहे. ही कंपनी माझ्या मुलांनी, ज्याचं नाव आशिष कुलकर्णी आहे, त्यांनी त्याची स्थापना केलेली आहे. आणि आशिष कुलकर्णीचं शिक्षण अमेरिकेत झालेलं आहे. त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केलेलं आहे. त्यांनी, तुम्हाला माहिती असेल तर, ॲपल कंपनीमध्ये काम केलेलं आहे. आणि त्याचा आता पूर्ण फोकस आमच्या एज्युकेशनल स्टार्टअप कंपनीवर आहे. प्लीज ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी माईक म्यूट करावा. प्लीज म्यूट युअर माईक. तर आमचा सध्याचा फोकस शालेय जीवनातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयक चांगल्या सवयी कशा लावता येतील याच्यावर आहे. आम्ही शिक्षणाकडे एक वेगळ्या दृष्टीने बघतो. आता आपण हा विचार केला पाहिजे, शिक्षकांनी आणि पालकांनी, आपण अभ्यास कसा करायचा याचं मुलांना शिक्षण देतो का? कारण शिक्षण म्हणजे शाळेत जाणे, दिलेला अभ्यास करणे, होमवर्क करणे, चांगले मार्क्स मिळवणे असाच फक्त धरला जातो. पण मुलं सेल्फ स्टडी करू शकतात का? अभ्यास करताना त्यांच्या मनात प्रश्न येतात का? त्यांना मुख्य म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं का? आणि हे सर्व प्रश्न आपल्याला फेस केले पाहिजे आणि त्याचा उत्तर मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे प्रश्न फेस करण्यासाठी आम्ही कॉम्प्युटरचा म्हणजे संगणकाचा उपयोग करून मुलांसाठी आणि शिक्षणासाठी कशी उपयुक्त माहिती जमा करता येईल त्यासाठी लागणारी सॉफ्टवेअर टूल्स आम्ही तयार केलेली आहे. खरं म्हणजे आता आपण 10वीच्या मुलांच्या बद्दल बोलतोय, पण आपण जितक्या लवकर मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊ तितकं चांगलं. तुम्ही तसं पाहाल तर 5वी पासून जेव्हा खरा अभ्यास सुरू होतो मॅथ्स सायन्सचा, तेव्हापासूनच मुलांचं फाउंडेशन बनत असतं. त्यावेळी जर त्यांच्या कन्सेप्ट, आपण काही डाऊट्स वगैरे असतील त्या क्लिअर केल्या तर ती मुलं पुढे अभ्यासात कॉन्फिडंट असतात. पण तिथं काही गोष्टी जर त्यांना कळल्या नाहीत तर त्या पुढं खूप अवघड होऊन जातं आणि त्या मुलांना त्या विषयाची भीती वाटू लागते. त्यामुळंच मुलांचे शिकण्यासंबंधित काय प्रॉब्लेम आहेत आणि शिक्षकांनी शिकवताना कसं त्याला सॉल्व्ह केलं पाहिजे याचं मार्गदर्शन आम्ही करतो. मग ते कसं करतो? आता मुलं अभ्यास करताना होमवर्क करतात, पेपर देतात तेव्हा त्यांच्या उत्तरपत्रिका असतात, क्लासमध्ये प्रश्नांची उत्तर देत असतात. ही जी इंटरॅक्शन असते याचं आम्ही पूर्ण डिटेलमध्ये अनालिसिस करतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक मुलाला त्याच्या नॉलेजमध्ये गॅप कुठं आहे आणि त्याला काय कळलं की त्याला ती गोष्ट कळेल चांगली, ह्याच्याकडे आम्ही गायडन्स देतो. सध्या आमचं लक्ष 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्याकडे आहे. आणि हा एक्सपेरिमेंट सुद्धा खूप एक्साइटिंग आहे, पण आपण त्याविषयी कुठल्या तरी दुसऱ्या फोरम मध्ये डिटेलमध्ये बोलू. उपक्रम करूया खाली चालते. प्लीज म्यूट युअर माइक प्लीज. मी आज 10वी बोर्डच्या तयारीच्या दृष्टीने आता आपण काय करायला पाहिजे, आता म्हणजे आजपासून ते पहिला पेपर होईपर्यंत काय करायला पाहिजे या विषयावर बोलणार आहे.
आणि मी बोलत असताना जर तुमच्या मनात काही प्रश्न आले तर तुम्ही नोट करून ठेवा. नंतर माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, किंवा इथं जे राईट साईडला ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल आहे तिथं तुम्ही क्वेश्चन लिहू शकता. आता प्रत्येकाशी इंटरॅक्शन करणं शक्य नाही कारण आपला ग्रुप खूप मोठा, पण तुमचे प्रश्न असतील तर जरूर लिहा आणि मी तुम्हाला माझे कॉन्टॅक्ट डिटेल नंतर देईन, ते तुम्ही तिथं जरूर विचारू शकता. आणि मला ही पण कल्पना आहे की अभ्यासाची तयारी कशी करायची याबद्दल तुम्हाला शिक्षकांनी आणि पालकांनी निश्चितच बऱ्याच वेळा बरेच काही सांगितले असणार, पण आपण याची एकदा परत उजळणी करणार आहोत, एका दुसऱ्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. आणि सर्वच जण आपल्याला जर हे सांगत आहेत म्हणजे ते नक्कीच बरोबर असेल अशी मुलांनी खात्री बाळगावी. तर प्रिपरेशन फॉर 10th बोर्ड एक्झाम 2021 आणि 2020 मार्च पासून ते आतापर्यंत हे वर्ष सगळ्यांनाच खूप चॅलेंजिंग गेलेलं आहे. विद्यार्थ्यांना अचानक शाळेत न जाता ऑनलाईन शिक्षण कसं करायचं, ऑनलाईन अभ्यास कसा करायचा हे करायला शिकावं लागलं. आणि जसं विद्यार्थ्यांना अचानक ऑनलाईन अभ्यास करावा लागला तसंच शाळांना आणि शिक्षकांना पण आपण ऑनलाईन शिकवायचं तर कसं शिकवायचं, त्यासाठी काय तयारी असली पाहिजे, त्यांच्या टेस्ट घ्यायच्या तर कशा घेतल्या पाहिजेत याची पण अचानक तयारी करायला लागली. आणि असं बघता बघता एक वर्ष निघून पण गेलं. पण या एका वर्षात आता आपण सगळ्यांनी मिळून या कोविडच्या संकटाला पण तोंड दिलेलं आहे आणि आता परीक्षा पण डिक्लेअर झालेली आहे. तर ही परीक्षा पण आपण निश्चितपणे पार करू शकतो. या आत्मविश्वासाने मुलांनी अभ्यास करावा राहिलेल्या महिन्यात, असं मला सांगावं वाटतं. परीक्षा 29 एप्रिलला सुरू होत आहे म्हणजे आजपासून जर धरलं तर तुम्हाला रिव्हिजन करायला बरोबर 1 महिना मिळतो. आणि आपल्याला माहिती आहे की कुठलीही गोष्ट आपण जर शांत चित्ताने टेन्शन न घेता केली तर त्यात यश मिळायची शक्यता जास्त असते. त्यामुळं तुम्ही 10वीच्या परीक्षेला जाताना एकदम टेन्शन फ्री, रिलॅक्स माइंडने गेलं पाहिजे. आणि मी जरी असं म्हटलं तरी प्रत्यक्षात सगळ्यांनाच टेन्शन येतच खरं. मुलांना टेन्शन येतं कारण त्यांच्याकडून अपेक्षा असतात की त्याला इतके टक्के मिळाले पाहिजेत. पालकांना याचं टेन्शन असतं की मुलांनी 1 वर्षभर अभ्यास केला खरा, ऑनलाईन केला, त्याची तयारी झाली असेल का नाही, मुलगा टेन्शन घेत असेल का परीक्षेचं, याचं टेन्शन पालकांना पण असतं. पण आता तुम्ही विचार करा मुलांनी आणि पालकांनी की समजा आता अजून 2 वर्षांनी तुम्ही जेव्हा 12वीची परीक्षा द्याल तेव्हा तुम्ही असा विचार कराल की अरे 10वीची परीक्षा किती सोपी होती. आणि नंतर तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी अटेंड कराल तेव्हा तुम्हाला कदाचित 12वीची परीक्षा पण खूपच इझी वाटेल. तुमच्यामध्ये असं अजूनही झालं असेल की एखादी परीक्षा झाल्यावर तुम्ही घरी येऊन एकदम खुशीत सांगितलं असेल पेरेंटना की आजचा पेपर खूप सोपा होता. कदाचित तुम्ही असंही सांगितलं असेल की आजचा पेपर खूप अवघड होता. पण तुम्ही हा विचार करा, पेपर सोपा जेव्हा तुम्हाला वाटला तेव्हा तो सगळ्यांनाच सोपा गेला का? नाही. त्यावेळी पण अशी मुलं होती की त्यांना तो पेपर अवघड गेला असेल. आणि तुम्हाला एखादा पेपर अवघड जातो तेव्हा तो सगळ्यांनाच अवघड जातो का? तर त्याचंही उत्तर नाही आहे. कारण त्यावेळी तो काही जणांना सोपा गेलेला असतो, काही जणांनी त्यात आउट ऑफ मार्क मिळवलेले असतात. त्यामुळे पेपर सोपा की अवघड हे त्या पेपरवर अवलंबून नसतं, तर हे त्या पेपरसाठी तुम्ही केलेल्या तयारीवर अवलंबून असतं. त्यामुळे तुम्ही तयारी कशी करता, तुम्ही तयारी करताना तुमचा फोकस कुठं आहे या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर त्याचा उपयोग तुम्हाला जास्त होणार आहे. समजा परीक्षेत असा एक प्रश्न आला की त्या टाईपचा प्रश्न तुम्ही आधी सॉल्व्ह केलेला नाहीये, तर तो प्रश्न उत्तर करत असताना तुमच्या मनात काय विचार येतो? तुम्ही पॅनिक होता, अरे आपण तर पाहिलेलं नाही, आता आपलं चुकलं. आणि काही काही मुलांचा नॉट ओन्ली तो प्रश्न चुकतो पण त्या अवघड प्रश्नामुळे त्यांचं पुढचं पण चुकतं, ते टेन्शनमध्ये येतात. पण ज्या मुलांना अभ्यास कसा करायचा हे माहिती आहे ते विचार करतात की ओके हा या टॉपिकवरचा प्रश्न आहे, मला काय माहिती आहे, मी काय करू शकतो, आणि थोडं थोडं करत ते करायला लागतात आणि कदाचित
तो प्रश्न ते सॉल्व्ह पण करू शकतात. आणि हाच फॉर्म्युला तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरू शकता. कुठल्याही परिस्थितीला समोर जाऊन त्यातून यशस्वी मार्ग काढणे हे खूप जरुरी आहे. मला वाटतं बरेच पालक जे स्वतः या अनुभवातून गेले आहेत ते माझ्याशी नक्कीच सहमत असते. काय बरोबर ना? तर आजचा पहिला मेसेज विद्यार्थ्यांसाठी की अजूनही 30 दिवस जरी राहिले असतील तरीही परीक्षेत फक्त जास्त मार्क मिळवायचे या दृष्टीने तुम्ही अभ्यास करू नका. ओके, तुम्हाला एखाद्या परीक्षेत जास्त मार्क मिळाले तर याचा अर्थ काय होतो की तुम्ही परीक्षेत आलेल्या प्रश्नांची उत्तरं चांगली दिली. किंवा जर तुम्हाला कमी मार्क मिळाले तर त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही त्या परीक्षेत आलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलेल्या नाही आहात. कदाचित तुमच्या कन्सेप्ट वीक असतील. पण नुसतेच जास्त मार्क्स याचा अर्थ तुमचं नॉलेज चांगलं आहे असं होत नाही. त्यामुळं मार्क्स तर हवे आहेत आपल्याला, पण नुसतेच चांगले मार्क्स मिळण्याचा फोकस न ठेवता आपण जर कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला अजून जास्त मार्क्स मिळू शकतात हे लक्षात घ्या. कारण जर आपण उत्तर पाठ करण्याकडे लक्ष दिलं, कारण आजकाल काय होतं की या 30 दिवसात अपेक्षित प्रश्न संच आणि त्याची उत्तरं, मोस्ट लाईकली क्वेश्चन्स वगैरे आले की आपण ते प्रश्न काय आहेत आणि ते उत्तरं काय आहेत याच्या पाठांतराकडे लक्ष देतो. यांनी जास्तीत जास्त काय होईल, सपोज तुम्ही 80% मिळवणारी मुलं आहात तर 80चे तुमचे 81, 82, 83% होऊ शकतील. म्हणजे तुम्हाला फक्त 2-3 टक्क्याचाच फरक पडू शकतो. पण जर तुम्ही अजूनही या राहिलेल्या 1 महिन्यात जर आपलं चुकतं कुठं आणि ते का चुकतं हे विचार करून ते समजायचा जर प्रयत्न केलात तर तुमच्या 80चे 90 सुद्धा होऊ शकतात. आणि मी हे स्वानुभवाने सांगतोय आणि म्हणून तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केला तर खूप चांगलं होईल. सो पहिलं, मार्क्स चांगले मिळवणे हा जरी उद्देश असला तरी तो कसा तुम्ही करता, उत्तर पाठ करून करता की कन्सेप्ट समजून करता हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे आणि योग्य मार्गाने जायचं आहे. आणि आता तुम्हाला 30 दिवस मिळतात आणि त्याचा जर प्रॉपर यूज केला तुम्ही तर सहज प्रत्येक विषयाची 2 किंवा 3 वेळा तुमची छान रिव्हिजन होऊ शकते सहजपणे. पण अरे 30 दिवस आहेत, आपण आज नाही उद्या अभ्यास करू असा विचार सुद्धा मनात आणू नका. कारण मग हे 30 दिवस असे भरकन निघून जातील आणि तुम्हाला वाटेल की उद्या परीक्षा आणि आता माझं कसं होणार. ठीक आहे, आणि ही गोष्ट न होऊ देण्यासाठी म्हणजे आजचं उद्यावर न टाळण्यासाठी दुसरी आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही रोजच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करा. अभ्यासाचं प्लॅनिंग हे खूप महत्वाचं आहे. आणि कित्येक मुलं काय चूक करतात की आपण प्लॅनिंग मनात केलं की आता उद्या आपण या विषयाचा अभ्यास करू. पण मनात केलेलं प्लॅनिंग कसं होतं की एखादी गोष्ट तुमच्याकडनं झाली नाही तर तुम्ही एक्सक्यूज देता, ओ माझ्याकडे कोणतरी आलं होतं म्हणून नाही झालं, माझा वेळ इथं गेला. तसं नाही. प्लॅन तुम्हाला पेपरवर करणं जरुरी आहे. एका पेपरवर लिहिणं की या आठवड्यात मी या विषयाची रिव्हिजन करणार आहे, उद्या तर मी तुम्हाला एक प्लॅनची कॉपी दाखवतो की ती जर त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन बनवला तर तुम्हाला खूप उपयोगी पडेल. तुम्हाला असं वाटेल की कशाला हा प्लॅन करायचा, प्लॅन प्रमाणे अभ्यास होत नाही मग कशाला करायचा. पण प्लॅन प्रमाणे जर अभ्यास होत असेल तर खूप छान, तरी सुद्धा प्लॅन हवा. आणि प्लॅन प्रमाणे अभ्यास होत नसेल तर कुणाची तरी मदत घ्या, मार्गदर्शन घ्या. तुमचा प्रॉब्लेम काय आहे तो सॉल्व्ह करा आणि प्लॅनला फॉलो करा. ह्याच्यामुळं तुमचं काही राहून जाणार नाही. त्यामुळं प्लॅन करणं आणि त्याला फॉलो करणं हे खूप जरुरी आहे. त्यासाठी प्रयत्न करत राहा, गिव्हअप करू नका. मी तुम्हाला एक स्टडी प्लॅन दाखवतो. तर माझ्या स्क्रीनवर हा प्लॅन दिसतोय. तर या प्लॅन मध्ये मी एक प्रपोज करतो हा, कारण की सपोज अल्जिब्रा आहे, जिओग्राफी, जॉमेट्री, सायन्स 1, हिस्ट्री, सिविक्स, सायन्स 2 हे विषय लिहिलेले आहेत. इथं तुम्ही बाकीचे विषय पण ऍड करू शकता. आणि दिवसाची वेळ आहे, 7 ते 8 मी काय करणार आहे, 8:30 ते 9:30 काय करणार आहे, नंतर 12:30 ते 1:30 काय करणार आहे, 2 ते 3 काय करणार आहे. तर हे कलर म्हणजे आता माझा 7 ते 8 हा अल्जिब्रा करायचा प्लॅन आहे. आणि तुम्ही बघाल की 7 ते 8 अल्जिब्रा झाल्यावर मी ब्रेक दिलेला आहे.
ब्रेक म्हणजे तुम्ही 1 तास अभ्यास झाल्यावर 15-20 मिनिटं तुम्ही कुठलाही दुसरा अभ्यास नाही करायचा. तुम्ही मन डायव्हर्ट करा, दुसरं हे बघा आणि परत अर्ध्या तासांनी दुसरा विषय, फॉर एक्झाम्पल जॉग्राफी. मी इथे जॉग्राफी लिहिले, तिथं तुम्ही सायन्स 1 करू शकता, हिस्ट्री सिरीज करू शकता, जॉमेट्री करू शकता, चॉईस तुमची आहे. पण प्लॅन बनवणं जरुरी आहे आणि प्रत्येक 1-1 तासाच्या गॅप अभ्यासानंतर 15-20 मिनिटं, अर्धा तास मॅक्सिमम एक ब्रेक घेणं जरुरी आहे. तुम्ही 4-4 तास बसून स्वतः अभ्यास करायचं करू नका. कारण काय होतं, तुमची अभ्यास करायची एफिशियन्सी हळूहळू कमी होते. त्यामुळं 1 तास घेतल्यावर एक 10 मिनिटं 15 मिनिटं इकडे तिकडे गेलं, काही कोणाशी तरी दुसऱ्या विषयाबद्दल बोललं, मग परत येऊन इकडे फोकस केलं. तसं केलं तर तुमचा अभ्यास खूप चांगला होईल. हा प्लॅन मी एक्सेल शीट मध्ये बनवलेला आहे आणि तुमच्यापैकी कोणाला जर तो हवा असेल तर तुम्ही एक्सेल शीट शेअर करायला तयार आहे. प्लॅन जरूर बघून घ्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी माझी अपेक्षा आहे. सो प्लॅन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्लॅन झाल्यावर तर या प्लॅन मध्ये तुम्ही प्लॅन बनवल्यावर तुम्ही हवे ते चेंजेस करू शकता. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आला की आता अल्जिब्राचा तर अभ्यास करायचा प्लॅन ठरलेला आहे, पण रिव्हिजन कशाची आणि कशी करायची. तर तिसरा ऍडवाइस नंबर 3 इज, पहिला झाला की फक्त मार्क्ससाठी अभ्यास करू नका, दुसरा झाला प्लॅन करा पेपरवर, आणि तिसरा रिव्हिजन करायची म्हणजे तोच तो लेसन परत परत वाचायचा नाही. याला रिव्हिजन म्हणत नाही. तुम्ही जेव्हा तोच तो लेसन परत वाचता तेव्हा काय होतं की तुम्हाला जे येतं ऑलरेडी त्याच्याकडेच तुमचं लक्ष जातं आणि तुम्ही तेच ते वाचत राहता. आता या दिवसात आपल्याला तेच ते वाचण्यापेक्षा आपल्याला काय येत नाही याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. सो तेच ते न वाचता तुम्हाला जे येतं, जिथं तुमची स्ट्रेंथ आहे ते माहिती आहे तुम्हाला, तर तुम्हाला जे येत नाही, तुमच्या ज्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत, त्याच्यावर फोकस करणं खूप जरुरी आहे. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही रिव्हिजन करताना तुम्हाला काय येत नाही, तुमचं कुठं आधी चुकलेलं आहे ह्याच्याकडे लक्ष देणं जरुरी आहे. आणि ते कसं ओळखायचं की माझं काय मला काय येत नाही, कन्सेप्ट येत नाही. एक तर मुलांना कित्येक गोष्टी माहिती असतात की अरे ह्याचं मला प्रूफ येत नाही, हा थेरम येत नाही, किंवा माझं मागच्या परीक्षेत हे चुकलं होतं. तर त्यांनी काय करायला पाहिजे की आत्तापर्यंत तुम्ही होमवर्क करताना, तुमच्या युनिट टेस्टमध्ये किंवा तुमच्या प्रिलिममध्ये जिथं जिथं चूक केलेली आहे, जिथं जिथं तुम्हाला 0 मार्क्स किंवा पार्शल मार्क्स मिळाले, कम्प्लीट मार्क मिळालेले नाही, असे कुठले टॉपिक आहेत ते बघा. आणि एखादा आपण न बघितलेला, आधी न सोडवलेला टाईपचा प्रश्न जर आपण कुठल्या प्रयत्न केला तर आपल्याला तो येतो का आपल्याला अडतं, तर कुठं अडतं, कुठं पुस्तक बघायला लागतं, तो विषय तुम्ही लक्षात घ्या. किंवा एखादा लेसन रिवाइज करताना, त्याचे क्वेश्चन आन्सर करताना आपल्याला काय येत नाही किंवा काय आपण आधी ऑप्शनला टाकलं होतं याचा विचार करा. हे सगळे टॉपिक्स तुमच्या रिव्हिजनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रिव्हिजन करताना जी 1-1 तासाची रिव्हिजन मी प्लॅनिंगचं सांगितलं, ती करत असताना तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आणि असे टॉपिक करायला लागले तर तुम्हाला हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स एकदम वाढायला लागतो. काय आपलं चुकतंय, आणि हे जेव्हा तुम्ही पुस्तक वाचून, एखादं सॉल्ड एक्झाम्पल बघून, एखाद्या हुशार मित्राची मदत घेऊन किंवा सरांना विचारून प्रयत्न करा आणि समजून घ्या. तुम्ही स्टडी सर्कल्स, म्हणजे मला सुद्धा या बाबतीत कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला काही अभ्यासातले प्रश्न असतील तर त्या प्रश्नांच्या बद्दल गाईड करायला सुद्धा मला नक्की आवडेल. जर प्रश्न खूपच कॉमन असतील तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवून त्याचं उत्तर कसं शोधायचं यासाठी तुम्हाला गाईड करू शकेन. इनफॅक्ट आमचं फेसबुक साईट पण आहे आणि यूट्यूबची पण आहे. तिथं असे बरेच व्हिडिओज आम्ही ऑलरेडी टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. नंतर आता काय करायचं हे कळलं. काय करायचं तर तुमचं आत्तापर्यंत अभ्यास करताना कुठं कुठं चुकत होतं त्यातला एक एक विषय घेऊन त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा. येस, आय अग्री, दिस इज हार्ड वर्क.
हे वर्षभर आपलं झालं नव्हतं, ही गॅप राहिली आहे आणि म्हणूनच आता आपल्याला ते करायला लागतं. खूप हुशार विद्यार्थ्यांनी काय करायचं, हो मला जर जनरली सगळं येतं, मला सगळं येतं तर ठीक आहे, पण मला अजून आउट ऑफ मार्क मिळत नाही, माझे कुठेतरी 2-3 मार्क कट होतात. मग ते कुठं कट होतात? माझं प्रेझेंटेशन चांगलं आहे का, माझं अक्षर चांगलं आहे का, माझी डायग्रॅम चांगली आहे का, माझं काय इम्प्रूव्ह केलं की तो हाफ मार्क जो टीचरनी कट केला होता तो कट नाही होणार. कारण तुम्ही जितके चांगले आहात तितकं अजून चांगलं करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येऊ शकतो. त्यामुळे तो प्रयत्न करत राहा. तिसरी, चौथी का पाचवी गोष्ट ही आहे की जी मुलांच्या मध्ये मी पाहिलेली आहे की मुलांना सायन्समध्ये न्यूमेरिकल क्वेश्चन सॉल्व्ह करताना खूप भीती वाटते. बऱ्याच मुलांनी मला हे सांगितलेलं आहे की सर सायन्स न्यूमेरिकल आले की आम्हाला वाटतं की आमचं चुकणार. तर मी म्हणतो हा 1 महिन्याचा वेळ जर तुम्ही रोज 1 तास सायन्स जर असेल तर त्यातले काही 15-20 मिनिटं जरी तुम्ही सायन्स न्यूमेरिकलची, आपल्याला भीती वाटते का वाटते, आपलं उत्तर चुकत असेल तर का चुकतं, आपल्याला फॉर्म्युला आठवत नाही का आपले कॅल्क्युलेशन चुकतात, या गोष्टीकडे बघणं जरुरी आहे. आणि याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये जी सॉल्व्ड एक्झाम दिलेली आहे त्याच्याकडे बघा, त्याची प्रत्येक स्टेप समजून घ्या आणि तुम्ही स्पीडकडे, म्हणजे आपला वेळ ह्याच्यात किती जातोय ह्याची चिंता करू नका. अगदी तुम्ही 1 दिवसात 1 लेसनवरचे 1 न्यूमेरिकल क्वेश्चन 1 तासात केला तरी तो सफिशियंट आहे, कारण तो तुम्हाला एकदम 3 किंवा 4 मार्क वाढवून देऊ शकतो. त्यामुळं पुस्तकात दिलेली सॉल्व्ड एक्झाम्पल, आता तुम्हाला ग्रॅव्हिटेशनवर आहे, वर्क एनर्जीवर आहे, लाईटवर आहे, हीटवर आहे, इलेक्ट्रिसिटीवर आहे 10वीच्या मुलांना. तर हे सगळे जेव्हा तुम्ही सॉल्व्ड एक्झाम्पल पुस्तकातले बघता तेव्हा प्रत्येक स्टेप बघा, ती समजली काय समजून घ्या, कुठला फॉर्म्युला वापरला, कुठं युनिट्स कन्वर्ट केले, दिलेल्या युनिटपासून SI सिस्टीममध्ये कसे कन्वर्ट केले आणि कुठं कॅल्क्युलेशन करून आन्सर दिलं. सपोज तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तीच कॅल्क्युलेशन तुम्ही कागदावर पेननी स्वतः करायचा प्रयत्न केला तर तुमचं आन्सर तेच येतं का हे बघा. कदाचित प्रॉब्लेम खूप छोटा असतो, तुमचं कॅल्क्युलेशन चुकत असेल, तुमचं कदाचित फॉर्म्युला तुम्हाला आठवत नसेल, आणि या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्यात आणि समजल्यात तर तुम्हाला तो प्रश्न सोडवता याची शक्यता खूप वाढते. पण तो प्रश्न बघत असताना, ते सॉल्व्ड एक्झाम्पल बघत असताना तुमचा फोकस पाठांतरावर नको, तो समजून घेण्यावर असायला पाहिजे. आणि एकदा तुम्हाला समजायला लागलं, मी सांगितलं म्हणे तुम्ही तुमच्याकडं जोपर्यंत तुम्ही ठरलेल्या प्लॅन प्रमाणे त्यावेळी तो अभ्यास करायचा प्रयत्न करता, त्यावेळी माझं दुसऱ्या विषयाचं काय राहिलंय किंवा माझं सायन्सच किती राहिलेलं आहे याचा विचार करू नका. आत्ता जो टॉपिक करायचा ठरवलाय तो व्यवस्थित करा आणि ते जर समजून घेतलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. तुमच्या स्ट्रेंथ आणि तुमचे विकनेसेस माझ्या मते तुम्हाला जास्त माहिती आहे, तुमच्या पेरेंट्सना माहिती आहेत आणि तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी त्याबद्दल तुम्हाला गाईड केलेलं आहे. तर त्या विकनेसेसवर आपण काय उपाय काढू शकतो याचा प्रयत्न करा, याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुम्हाला आता हा जो जास्तीचा वेळ मिळाला, आता जर नॉर्मल टाइम असता तर कदाचित तुम्ही तुमची परीक्षा चालू झाली असेल, पण तुम्हाला 1 महिना जास्त मिळालाय, ह्याचा जास्त फायदा करून घ्या आणि अभ्यासावर फोकस ठेवा, चांगली रिव्हिजन करण्यावर फोकस ठेवा. अजून एक गोष्ट मुलांची होते की एखादा 2-2.5 तासाचा पेपर सॉल्व्ह करताना लिहायची थोडी प्रॅक्टिस कमी झाल्यामुळं सुरुवातीच्या तासामध्ये फोकस तरी असतो, पण नंतरच्या तासामध्ये अक्षर खराब व्हायला लागतं, डायग्राम खराब होतात, कॉन्सन्ट्रेशन जातं, मग चुका व्हायला लागतं, कारण ते 2-3 तास बसून पेपर द्यायची सवय नसते. त्यामुळे हे 30 दिवस खूप महत्वाचे आहे. तुम्हाला 1 दिवस अल्जिब्रा, 1 दिवस जॉमेट्री, 1 दिवस सायन्स 1, 1 दिवस सायन्स 2, नंतर बाकीचे सब्जेक्ट 1 दिवस, असं करून रोज कमीत कमी 2 तास एखादा पेपर सॉल्व्ह करायची सवय ठेवा. तरी 2-3 गोष्टी होतील की 2 तास एके ठिकाणी बसून लिहायची तुमची प्रॅक्टिस होईल
आणि या बाकीच्या गोष्टी, आणि ऑफकोर्स हे पेपर चेक करून घ्या आणि याच्यात अजून काय इम्प्रूव्हमेंट होते ते बघायचा प्रयत्न करा. ठीक आहे. लास्टली अजून एक चूक मुलं करतात की आता परीक्षा म्हणजे खूप अभ्यास करायचा आहे, खूप अभ्यास करायचा आहे म्हणजे लेट नाईट अभ्यास, कारण रात्री शांतता असते आणि लेट नाईट अभ्यास केला की लेट फॉर वेकिंग अप, म्हणजे उशिरा झोपायचं आणि उशिरा उठायचं. ही गोष्ट यासाठी खराब आहे की तुमची जेव्हा खरी परीक्षा चालू होईल बोर्डाची आणि त्याचं जे टायमिंग असेल 10 ते 12:30 1 किंवा 11 ते 1:30 2 वॉटेवर, त्या टायमिंगमध्ये तुम्ही फ्रेश असणं जरुरी आहे. तुम्ही जर त्यावेळी तुम्हाला रात्री उशिरा जागल्यामुळे झोप येत असेल तर ऑब्व्हियसली तुमचं फोकस चांगलं राहणार नाही. तुम्ही जर एखादा फॉर्म्युला आठवायचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला आठवणार नाही. त्यामुळं ह्याला बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात. तुम्ही झोपता कधी आणि उठता कधी, ह्याचं एक फिक्स टायमिंग ठेवायचा प्रयत्न करा. खूप उशिरापर्यंत अभ्यास करू नका आणि 11 ते 6 अशी जर झोप झाली तुमची तर 6ला उठून अभ्यास चालू करायचा. दिवसा सगळ्या वेळेचा प्लॅनिंग प्रमाणे उपयोग करायचा. ठीक आहे. तर हे जे मी सांगतोय तुम्हाला हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि माझ्या प्रत्येक डिफिकल्ट सिच्युएशन वेळी या गोष्टींनी मला हेल्प केलेली आहे. तर या अनुभवातून केल्यामुळं मला ही खात्री आहे की हे सर्वांना उपयोगी पडणार आहे. आणि यासाठीच एक छोटं गाईड म्हणून मी तुम्हाला परत एकदा स्क्रीन शेअर करून अजून एक स्लाइड दाखवणार आहे की डूज अँड डोंट्स, म्हणजे काय गोष्टी तुम्ही करणं जरुरी आहे आणि काय गोष्टी तुम्ही करू नये. आणि त्या डूज आणि डोंट्स कडे लक्ष द्या. मग आपण या टॉकला शेवटी सांगूया. मी परत माझा स्क्रीन तुमच्याशी शेअर करतो. जर माझा स्क्रीन तुम्हाला दिसत असेल तर आता या माझ्या टॉकमध्ये मी जे काही बोललो आहे बेसिकली त्याच गोष्टी आहेत. आपण एकदा क्विकली परत रिवाइज करूया. डूज मध्ये मेक अ प्लॅन फॉर रिव्हिजन ऑन पेपर. दुसरं, जो प्लॅन बनवला आहे तो प्लॅनला फॉलो करा. तिसरं, ट्राय टू कव्हर ऑल सब्जेक्ट्स ईच डे किंवा ईच 2 days, म्हणजे 2 दिवसात तुमचं कंप्लीट सगळे सब्जेक्ट. असं नाही की फक्त मॅथ्स आणि सायन्सचा अभ्यास केला, हिंदी काय सोय, इंग्लिश काय ठीक आहे बघू, असं तुम्ही 2 दिवसात एकदा मग थोडा वेळ का होईना त्या सब्जेक्टला टच करणं जरुरी. नंतर रिव्हिजन जी करतो त्याच्यावर कन्सेप्ट क्लॅरिटी आणि अंडरस्टँडिंग वर भर ठेवा. तुमचं आधी कुठं चुकलेलं आहे आणि ते का चुकलेलं आहे हे बघून त्या गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी फोकस ठेवा. तुम्ही आत्ताही रिव्हिजन करत असताना नोट्स घ्या. एखादा फॉर्म्युला लिहायचा आहे, सरफेस एरिया, व्हॉल्यूम, स्फिअरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3 πr³ आहे का 1/3 πr² आहे. आय नो इट इज सिली एक्झाम्पल, पण मुलं 4/3 आहे का 4 आहे, कारण स्फिअरचा सरफेस एरिया म्हणलं तर 4πr² आहे. मग 4/3 इथं की तिथं हे कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळं काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, इम्पॉर्टंट फॉर्म्युले लिहिल्यात तर तुमच्या हाताखालून जातात आणि ते तुमच्या लक्षात चांगल्या प्रकारे राहतात. डिस्कस विथ युअर स्टडी बडी, म्हणजे तुम्ही कुठल्या मित्राबरोबर अभ्यास करत असाल तर एकमेकांना ऑब्जेक्टिव्हली मदत करा. म्हणजे त्याला जर एखादा काही येत नसेल आणि तुम्ही सांगत असाल तर त्याला ही गोष्ट फंडामेंटली तुम्ही कशी एक्सप्लेन करू शकता ते बघून घ्या. नंतर मी सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस पेपर सॉल्व करा आणि त्यांना चेक करून घ्या आणि तुमचं स्लीपिंग टाइम आणि वेकअप टाइम फिक्स ठेवून तुमचं बायोलॉजिकल क्लॉकला सेट करा. काय करू नका, डोंट टेक एक्झाम स्ट्रेस. डू नॉट ट्राय टू मेमोराइज रेडीमेड आन्सर्स. अपेक्षित प्रश्नसंचातले क्वेश्चन आन्सर पाठ करून एखाद्या वेळेस तुम्हाला उपयोगी पडू शकतो. इथं अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे तुमचे चांगले मार्क्स कदाचित तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यू कॉलला बोलवतील, पण त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काही प्रॅक्टिकल प्रश्न विचारले आणि तिथं तुम्हाला हे पाठ केलेले उत्तर मदत करणार नाही. तुमचं खरं ज्ञान तुम्हाला तिथं मदत करणार आहे. त्यामुळे ते खरं ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा.
नंतर 2-3 सब्जेक्टवर फोकस ठेवून बाकीचे सब्जेक्ट नंतर बघू, असं नका करू. अभ्यास करत असताना फक्त डोळ्यांनी वाचायचं आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न, हे रिव्हिजन होत नाही. मी सांगितल्याप्रमाणे नोट्स घ्या. नंतर एखादा टॉपिक हा मी ऑप्शनला ठेवला आहे असं करू नका. अजून 1 महिना आहे. जर तुम्ही ऑप्शनला ठेवला असेल परत बघा त्याच्याकडे. इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. तुम्हाला त्याच्यातनं जर 2-3-4 जास्त मार्क मिळाले तर तेवढाच त्या विषयातला अर्धा टक्का मार्क तुमचा वाढू शकतो. आणि तुम्ही विचार करा, जेव्हा SSC बोर्डमध्ये 17-18 लाख मुलं टेस्ट देतात, तुमचा अर्धा किंवा 1 मार्क तुमची पोझिशन 700 ते 800 वर किंवा खाली नेऊ शकतो. त्यामुळं खास करून जे विद्यार्थी खूप चांगले करतायत त्यांच्यासाठी पण हा मेसेज आहे की फाईट फॉर दॅट हाफ मार्क अँड 1 मार्क. म्हणून डू नॉट लिव्ह एनिथिंग फॉर ऑप्शन. डू नॉट स्टडी लेट अँड वेकअप लेट. डू नॉट स्पेंड टाइम इन वरिंग. ओके, मी जे एक्झाम स्ट्रेस बद्दल म्हटलं तेच आहे की या वर्षीचा पेपर अवघड असेल की सोपा असेल याचा विचार आता करत बसू नका. मी सांगितल्याप्रमाणे अवघड किंवा सोपा हे मेनली तुमच्या तयारीवर अवलंबून आहे. आणि तुम्ही तयारी चांगली केली तर तोच पेपर तुमचा खूप सोपा वाटेल तुम्हाला. आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेवा. आणि म्हणतात ना, प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, दिस इज द ओनली मंत्र ऑफ सक्सेस. त्यामुळं प्रॅक्टिस विल टेक यू टुवर्ड्स परफेक्शन. त्यासाठी प्रयत्न करत राहा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांना आता येणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी आणि त्यांच्या पुढच्या शैक्षणिक प्रवासासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. परत सर्व शिक्षकांना, हेड सरांना, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष यांना त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि मी माझे कॉन्टॅक्ट नंबर इथं शेअर करत आहे. ज्यांना हवा त्यांनी लिहून घ्यावा. हा माझा फोन नंबर आहे जिथं तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज देऊ शकता, कॉल करू शकता. आणि हा माझा ईमेल ॲड्रेस आहे, इथं पण तुम्ही मला मेल लिहू शकता. तुमचे अभ्यासातले प्रश्न असतील किंवा अभ्यास कसा करायचा याबद्दल काही प्रश्न असतील तर ते आपण डेफिनेटली विचार करू शकतो. सर्वांना परत एकदा धन्यवाद. हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. आता अनम्यूट करून कोणाला जर प्रश्न विचारायचा असेल तर जरूर विचार. थँक्यू व्हेरी मच. सर, नंबर मिळाला नाही. नंबर, कॉन्टॅक्ट नंबर. मी कॉन्टॅक्ट नंबर इथं चॅटमध्ये टाईप करतो आहे, 7387457835. हा सर, म्हणजे क्वेश्चन बँक दिलं ना गव्हर्नमेंटनं, त्याच्या तुमचं मत काय आहे सर? क्वेश्चन बँक जी दिलेली आहे ती जरूर बघावी. पण त्याच्या बघण्याकडे, जसं मी हे म्हणत नाही की तुम्ही एखादी गाईड दिलाय ते बघू नये, पुस्तकातले आन्सर लक्षात ठेवायचा प्रयत्न करू नये. पण फोकस जो आहे तो आपण क्वेश्चन बँक मधले क्वेश्चन आणि आन्सर बघताना ती कन्सेप्ट आपण त्या पद्धतीने आन्सर देऊ शकतो का, किंवा आपल्या मनात जे आन्सर आहे आणि तिथं ते दिलेलं आहे त्यात चांगलं काय ते बघण्याचा प्रयत्न करा आणि ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कित्येक वेळा काय होतं की रेडीमेड क्वेश्चन बँक आणि आन्सर मिळाले की आपण ते तसंच पाठ करायचा प्रयत्न करतो. म्हणून मुलांना शिकवताना मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांना लिहायला सांगतो आणि त्यांची उत्तरं चेक करून मग ती कशी करेक्ट असायला हवीत ते सांगतो. जर सरांनीच रेडीमेड आन्सर दिली तर मुलं मग आपलं डोकं वापरणं बंद करतात. आणि सरांनी दिली आहेत ना तर आपण ती लक्षात ठेवून ती आन्सर दिली की आपल्याला मार्क्स मिळतील. म्हणजे परत फोकस हा चेंज होतो. तर तसं होऊ नये एवढाच उद्देश आहे. तुम्ही जी क्वेश्चन बँक दिली आहे जरूर त्याची हेल्प घेऊ शकता. सर, येस. कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा रिपीट करा. हो, कॉन्टॅक्ट नंबर माझा 7387457835. मी परत इथे टाईप करतो आहे. हा सर, सायन्स तुझा एक प्रॉब्लेम होता. बोला ना. सर कसं झालंय, फ्लो चार्ट वगैरे ना सायन्स तुला जास्त, हा आणि बायोलॉजी मॅक्झिमम असतं ना, बरोबर. आणि त्यामध्ये कसं मोठमोठे वगैरे सेंटेन्स वगैरे असतात, परत ते नाव वगैरे असतात ना, ते रिमेंबर करायला प्रॉब्लेम येतो. त्यासाठी वगैरे टेक्निक सांगाल काय? बायोलॉजीचे शब्द थोडे वेगळे असतात. आता आपण सपोज
डायजेस्टिव्ह सिस्टीम घेतली, ठीक आहे, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये राईट फ्रॉम इंजेशन म्हणजे फूड आपण तोंडात घेतल्यापासून इजेशन म्हणजे मलनिस्सारण जे होतं त्या प्रोसेसला आपण पहिल्यांदी, आता आपल्याला हे पाठ करायचं या दृष्टीने बघू नका, त्याला 5 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. इंजेशन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, असिमिलेशन आणि इजेशन, हे 5 पार्ट झाले. फूड तोंडात घेतल्यावर आपण चावतो, कशासाठी चावतो, काय होतं, मग तिथं कुठलं हार्मोन मिक्स होतं त्याच्यामध्ये, सलायव्हरी अमायलेज, मग त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं हायड्रोकार्बन जे घेतो त्याचं शुगर होतं. हे गोष्टी समजून आता हे शब्द लिहिणं जरुरी आहे. सलायव्हरी अमायलेज, ओके. मग आपण पोटात आल्यावर ओके जे गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रीट होतात, मग गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रीट होतात तर ते 3 कुठले कुठले आहेत, मग प्रत्येकाचं फंक्शन काय, ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिडचं फंक्शन काय, म्युकसचं फंक्शन काय, पेप्सिनचं फंक्शन काय, मग ते किती ऍसिडिक असतं, मग पोटातलं मीडियम ऍसिडिक आहे, पण पोटातून जेव्हा लहान आतड्याकडे जातं तेव्हा ते अल्कलाईन करायला लागतं. मग ते अल्कलाईन कसं करायला लागतं, तर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही या सगळ्या गोष्टी आता एकदम पाठ करायच्या म्हणल्या तर जे 11-12 महिन्यात झालं नाही ते काही दिवसात होणं अपेक्षित करणं म्हणजे आपल्या मेमरीला टॅक्स करणं. तुम्ही त्या बायोलॉजिकल जी प्रोसेस आहे त्याला डिव्हाइड करून, त्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये करून एक एक पार्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. फ्रँकली इट इज नॉट डिफिकल्ट. बायोलॉजीमध्ये फक्त थोडेसे शब्द कॉम्प्लिकेटेड असतात, पण त्याच्याशी दोस्ती करून घ्या. ते शब्द करताना त्याचं स्पेलिंग वगैरे लिहून हे बघून घ्या. त्याच्या छोट्या छोट्या डायग्राम मध्ये, म्हणजे तोंडात काय होतं, तो अन्न नलिकेतून पोटात फूड कसं जातं, पोटात काय होतं, मग त्याची मुवमेंट कशी होते, पुढं कसं सरकतं फूड, मग त्याला कंट्रोल काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते मित्राबरोबर अभ्यास करताना एकमेकाला सांगून, चला मी तोंडापासून पोटापर्यंत सांगतो, तू लहान आतड्या मोठ्या आतड्याचं सांग, असं करून डिस्कस केलं तरी तेही उपयोग ठरू शकतं. तर प्रत्येकाला आता आपली मेथड डिवाइस करायची आहे. आणि त्याच्या बाबतीत जर कुठले स्पेसिफिक इश्यू असतील तर मी तुम्हाला एखादा व्हिडिओ किंवा एखादा अजून एक चार्ट जो शिकायला तुम्हाला मदत करेल तो पाठवू शकतो. असं थेरम कसे लक्षात ठेवायचे? थेरम लक्षात ठेवायचे, पहिले ती थेरम समजून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे. समजण्यावर भर द्या. की आता आपण पायथागोरसचा थेरम बघतोय, मी मुलांना सांगतो पायथागोरसने इसवी सन 500 BC, इसवी सन पूर्व 500 साली म्हणजे 2500 वर्षापूर्वी लिहिलेला थेरम आता आपल्याला डिफिकल्ट का वाटावा, तर तो थेरम आहे काय तो समजून घ्यायचा प्रयत्न करा. तो वाचताना त्याची डायग्राम काढा, त्याचं स्टेटमेंट लिहा आणि त्याच्यावरचे सॉल्ड एक्झाम्पल करायचा प्रयत्न करा. थिअरम बाय थिअरम जावा. तुम्ही आता मला 10 थेरम पाठ करायचे म्हणजे एका पाठोपाठ एक 10 श्लोक पाठ केल्यासारखे पाठ होत नाहीत, आणि पाठ जरी झाले तरी त्यातलं कन्सेप्ट कळणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला मग ते समजणार नाही. त्यामुळं एक एक थेरम घेऊन, 2-2 थेरम घेऊन ते पाठ करायचा प्रयत्न करा. सपोज तुम्हाला किती थेरम आहेत, 25-30 थेरम सपोज, तर तुम्ही रोज 2 थेरमचं जरी टार्गेट ठेवलं तरी तुमचे 15 दिवसात थेरम कंप्लीट होतील. अर्धा तास थेरमसाठी ठेवा. थेरमचं स्टेटमेंट काय, त्याची ड्रॉइंग काय, कसं केलंय किंवा तो प्रूव्ह कसा केलाय हे समजून घ्या. 99% जसाच्या तसा प्रूव्ह करण्यासाठी थेरम येत नाही, त्याचं ऍप्लिकेशन करायला येतं, पण तो प्रूफ समजणं तुम्हाला ते ऍप्लिकेशनच्या दृष्टीने खूप उपयोगी असतं. त्यामुळे ते पण समजून घ्या. कारण लक्षात ठेवणे म्हटलं की मेमोरायझेशन आलं, आणि मेमोरायझेशनसाठी पहिल्यांदा अंडरस्टँडिंग हे खूप महत्वाचं आहे. तर त्या अंडरस्टँडिंगकडे लक्ष दिलं तर आपोआप मेमोराईज होतं. आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही 9वी मध्ये ॲव्होगॅड्रो नंबर शिकला असेल, ज्या आता मी विचारला तर मला वाटतंय की ऍटलिस्ट 70-80% मुलं ती नंबर आरामात सांगू शकतील. तो नंबर लक्षात ठेवायची गरज नाही, कारण तुम्ही 2-3दा वापरला आणि त्याचा सिग्निफिकन्स तुम्हाला कळला असेल तर तो सहज सांगू शकता तुम्ही. एक सांगू इच्छितो की अभ्यासाचा मार्ग सोपा नाहीये, तो मार्ग शिकणं थोडंसं अवघड आहे, आणि तो एकदा शिकला कसा करायचा की मग सगळ्या गोष्टी सोप्या होत जातात. त्यामुळं अभ्यास कसा लक्षात ठेवायचा किंवा एखादा थेरम कसा लक्षात ठेवायचा याच्यावर फोकस न करता
आपण काय केलं की आपल्याला तो समजेल आणि तो समजला की आपोआप लक्षात राहतो. त्यामुळं अजूनही हे लक्षात कसं ठेवायचं याचा एकच उपाय आहे आणि हा अभ्यासाचा मार्ग. आता तुम्ही म्हणाल की ओ आमची 10वीची बोर्डाची परीक्षा आली. मी म्हटलं परीक्षा तुमच्या लाईफमध्ये नेहमीच असते. आता 10वीची गेली, 11वीची येणार, 11वीची जाईल, 12वीची येणार, मग कुठली तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम येणार. त्यामुळं तुम्ही अभ्यासाचा करेक्ट मार्ग जर शोधला तर निश्चितच आत्ता 10वीच्या बोर्डला तुम्हाला उपयोग होईलच त्याचा, 11वीला होईल, 12वीला होईल आणि ते महत्वाचं आहे. कारण त्याचं जन्मभर तुम्हाला तो तुमच्या बरोबर राहील. ते म्हणतात ना की एखाद्या माणसाला रोज एक फिश देण्यापेक्षा त्याला फिशिंग कसं करायचं हे जर तुम्ही सांगितलं तर तो त्याला कुणाच्या मदतीवर अवलंबून राहायला लागत नाही. त्यामुळं अभ्यास करायचा तर कुठलं तरी गाईड घेतलं, कुठल्या तरी सरांना विचारून आन्सर पाठ केला असं करण्यापेक्षा आपण सेल्फ स्टडी कसा करायचा आणि आपल्याला अडलं तर कसं विचारून काय त्यात बघायचं याची सवय लावून घ्या. ती आत्ताही उपयोगी पडणार आहे 30 दिवसासाठी आणि पुढेही तुम्हाला उपयोगी पडणार आहे. या बाबतीत किंवा 10वीची परीक्षा झाल्यानंतर सेल्फ स्टडी बाबत 11वी 12वीत काय करायचं असेल तर आपण याच्याबद्दल डेफिनेटली बोलू शकतो. काही मुलांना ह्याच्यामुळे डायरेक्शन लागली तर चांगलं होईल. जसं मी माझ्या शाळेतल्या सरांच्या बद्दल बोललो तसं माझं IITचं मी 11वीचा बोर्डाच्या एक्झामची तयारी करत असताना माझ्या एका मित्राच्या आईने विचारलं की मी IITची परीक्षा देणार आहे का. आणि माइंड यू मी 11वीत असताना त्यांना विचारलं की IIT म्हणजे काय. मला 11वीत असेपर्यंत IIT म्हणजे काय हे माहीत नव्हतं. तर आता आपण 8वी पासून मुलाला IITची तयारी करायची त्यासाठी घालतो, प्रयत्न करत असतो. तर ते जरुरी आहे का बेस स्ट्रॉंग बनवणं जरुरी आहे हा विचार करायला पाहिजे. मला IITची तयारी करायला फक्त 1 वर्ष मिळालं आणि ते मी 11वी नंतर पुण्यात आलो आणि पुण्यात एका टीचर्सच्या फक्त गायडन्समुळं की मी तुला काय अडलं असेल तर सांगायला तयार आहे फ्री ऑफ चार्ज, त्याच्यामुळं माझी IITची तयारी झाली. पण त्याच्यामध्ये बेसिकली सेल्फ स्टडी करून आपण नॉलेज कसं घ्यायचं हाच एफर्ट मला उपयोगी पडला. त्यामुळे मला 1 वर्ष होतं तरी ते IIT साठी सफिशियंट होतं. आणि पुढं त्याच पद्धतीने मला IITत गेल्यानंतर जे डिफिकल्टी आलेल्या आहेत, मराठी मीडियममध्ये जाऊन पहिल्याच वर्षी 4 इंग्लिशच्या नॉव्हेल स्टडी करायला लागलेले आहेत आणि ज्यांनी इंग्लिशचं टेक्स्टबुक सोडून काही वाचलेलं नाही त्याला 4 नॉव्हेल स्टडी करून पण ही परिस्थिती आल्यावर मार्ग कसा काढायचा याचं कदाचित फाउंडेशन माझ्या टीचर्सनी चांगलं केलं होतं आणि ते मला उपयोगी पडलं. तर म्हणून मी सांगतोय की हे मी जे सांगतोय ते स्वानुभवाचे बोल आणि त्याच्यामुळं ह्याच्यात फेल्युअरचा चान्स 0 आहे. पण हे आपण नंतर करू, अवॉइड करू की पुढच्या परीक्षेला बघू असा जर विचार मनात आला तर कदाचित परत थोडासा अजून वेळ लागू शकतो आपल्याला हवी ती इम्प्रूव्हमेंट आणायला. मला माहिती आहे की तुमच्या टीचर्सनी किंवा प्रत्येक पेरेंट्सनी आपल्या अनुभवातून मुलांना हेच सांगितलेलं आहे. कारण जेव्हा जेव्हा मी पेरेंट आणि मुलांशी बोललेलो आहे पेरेंट नेहमी म्हणतात की सर मी याला हेच सांगतो पण याला हे कळत नाही. आणि मुलांना आज मी माझ्यातर्फे सांगायचं कारण हे की तुमचे शिक्षक सांगतात ते, मी सांगतो ते, पेरेंट्स सांगतात ते सगळं जर सिमिलर आहे तर ते तुम्ही करणं खूप जरुरी आहे. कारण हे एक प्रूव्हन गोष्ट आहे की असं केल्याने नक्की फायदा होतो. तर तुमचा फायदा व्हावा, तुम्ही जे शिकताय ते कॉन्फिडेंटली शिकावं आणि तुमची आत्ताची लेवल काहीही असेल, अगदी तुम्ही 50% असला तरी काही हरकत नाही, 70% असलं तरी काही हरकत नाही आणि 95% असलं तरी काही हरकत नाही. प्रत्येक लेवलला ही मेथडॉलॉजी काम करते. काही जणांनी हँड्स रेज केलेले आहेत, त्यांना काही विचारायचं असेल तर विचारू शकता. विजय पाटील काही विचारायचं आहे का? चालेल. तुमच्याशी संवाद साधायला मला खूप आवडलं आणि हा ग्रुप मला खूप एन्थुझियास्टिक वाटला. 150च्या वर लोकांनी पार्टिसिपेट केलं, ह्याचा अर्थ खरोखर ह्याची गरज आहे. आणि पेरेंट्सनी ज्या पद्धतीने रिमार्क दिलेले आहेत, गायडन्स म्हणजे मी माझे काही अनुभव शेअर केलेले आहेत तुमच्याबरोबर, त्यामुळं यामध्ये आपण आपल्यामध्ये आमूलाग्र बदल आणू शकतो. आपण फंडामेंटली आपल्याला खूप चांगलं बनवू शकतो. अजूनही वेळ गेलेली नाही आणि
बेस्ट टाइम इज नाव. पास्टमध्ये काय झालं ह्याचा विचार न करता आता आपण आजपासून पुढं काय करू शकतो हा विचार मुलांनी आणणं जरुरी आहे त्यांच्या मनात. लाईफमध्ये प्रत्येकाचा एक टर्निंग पॉईंट असतो आणि तो टर्निंग पॉईंट आला की मुलाची प्रोग्रेस ऑटोमॅटिक ऑटोवर जाते, ऑटो मोडवर. आणि मग त्याला फक्त गाडी रुळावर ठेवायचं काम पेरेंट्सना आणि शिक्षकांना करायला लागतं आणि तो पुढे जाऊ शकतो. थँक्यू. जर कोणाला आता प्रश्न नसतील तर तुमच्या प्रेझेन्स बद्दल धन्यवाद. मी परत एकदा माझा नंबर इथे लिहितो. जर कुणाला कॉन्टॅक्ट करून माझ्याशी काही बोलायचं असेल 7387457835 हा नंबर 7387457835 आहे. व्हॉट्सअप आणि फोनचा आहे. थँक्यू व्हेरी मच. सर्व शिक्षकांचे, पालकांचे आणि मुलांचे आभार. मुलांना शुभेच्छा. ओके. मला एक हॅपी होली सगळ्यांना. होलीचा पण आनंद घ्यावा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू बेटा. थँक्स अ लॉट. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू बेटा. हॅपी होली टू यू टू. या. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्स सर. थँक्यू. थँक्यू. खूप छान वाटलं. थँक्यू सर. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी इंटरॅक्ट करताना. आपली परत एकदा मीटिंग होईल अशी अपेक्षा आहे. मी कोल्हापूरला येत असतो त्यावेळी भेटायला तुम्हाला निश्चितच आवडेल. नक्की सर. थँक्यू. सर 9th सेशन पण एकदा घ्या. अजून एक मीटिंग घ्यायची रिक्वेस्ट आहे. जरूर मी या बाबतीत आपल्या मॅनेजमेंटशी बोलीन आणि त्याला काही स्पेसिफिक जर विषयावर बोलायचं असेल तर आपण ते ठरवून नक्कीच बोलूया. जसं सायन्समधल्या मिस्टेक्स किंवा मॅथ्समधल्या मिस्टेक्स, न्यूमेरिकल क्वेश्चन्ससाठी काय करायला हवं, काही उदाहरणं घेऊन कुठं चुकतं आणि का चुकतं याच्याबद्दल आपण डेफिनेटली डिस्कस करू आणि मला इंटरॅक्ट करायला नक्कीच आवडेल. Okay, I am leaving the meeting now. Thank you very much for your good interaction, participation, questions. अजूनही काही लोक जॉईन करतायत. कदाचित त्यांना इंटरनेटवर प्रॉब्लेम असेल. शेवटी एकदा माझा नंबर परत सांगतो आणि ज्यांना हवंय त्यांनी लिहून घ्यावं. 7387457835. थँक्यू Happy सर. Holi to all and good luck to all. Thank you. मी एक्झिट करतो.